बेसिकली मित्र, तत्त्वज्ञ आणि वाटाड्या, फ्रेंड, फिलॉसॉफर आणि गाईड असा मितवा. प्रत्येकाच्या आयुष्यात एक मितवा असतो. कोणाचा बाप त्याचा मितवा असतो, कोणाची आई त्याचा मितवा असते, बायको, नवरा, बहीण, भाऊ, प्रियकर, प्रियसी, असा आपला आपला मितवा शोधणाऱ्या 3 लोकांची गोष्ट. आता कोण कोणाचा मितवा आहे आणि कोणाचा मितवा सापडतो, कोणाला मितवा सापडत नाही, काय होतं, हीच गोष्ट आहे. पण बेसिकली 3 वेगळी कॅरेक्टर्स आहेत ज्यांचा डायरेक्टली एकमेकांच्या आयुष्यात काही संबंध नाही. कशा या गोष्टीमुळे त्यांचा संबंध येतो आणि कसे ते एकमेकांचे मितवा होतात किंवा त्यांचा मितवा सापडतो, नाही सापडत, जे काही आहे, इज द स्टोरी. खूप आनंदाची गोष्ट आहे. कारण मला असं वाटतं की आपण जेव्हा हिंदी सिनेमाशी कम्पेअर करतो तेव्हा आपण त्यांच्याशी कम्पेअर करतो, कारण तसं ग्लॅमर आता मराठीत यायला लागलं, तशी प्रोडक्शन व्हॅल्यू आता मराठीत यायला लागली. मराठी सिनेमाचा कॉन्टेंट, मराठी सिनेमाची गोष्ट, मराठी सिनेमाचा क्रिएटिव्ह दर्जा नेहमीच उत्तम होता. म्हणजे अगदी श्वास किंवा त्याच्या अलीकडेही, त्याच्या आधी. मला असं वाटतं की आनंदाची गोष्ट ही आहे की आता स्टार्स जास्त ग्लॅमरस दिसायला लागले, प्रोडक्शन व्हॅल्यू वाढायला लागले, कॅमेरा बेटर व्हायला लागला आहे, लोकेशन्स महागडी यायला लागली, लुक चेंज होतं, म्युझिक परत एकदा अत्यंत ताकदीचं यायला लागलं कन्सिस्टंटली, आणि ही खूपच आनंदाची गोष्ट आहे. हो, डेफिनेटली वेगळं असणार. कारण मी नेहमी असं गमतीत म्हणतो की प्रत्येक लग्नाची आपली वेगळी गोष्ट असते, तशी प्रत्येक लव्ह स्टोरीची आपली वेगळी गोष्ट असते. ढोबळ मनाने सगळ्या लव्ह स्टोरी असल्या तरी प्रत्येक लव्ह स्टोरीची एक वेगळी मांडणी असते, वेगळी गोष्ट असते. म्हणजे अगदी आपण 10 नवरा बायको घेतले तर प्रत्येकाला आपली आपली गोष्ट आहे. म्हणायला ते 10 नवरा बायको आहेत, लग्न झालं 10 लोकांना, तीच ब्युटी लव्ह स्टोरीजची. आणि त्यामुळे येस, प्यारवालीमधला बेसिक, म्हणजे माझ्या रोल पुरतं सांगायचं झालं तर प्यारवालीमधला जो हिरो होता तो प्रेम करणारा होता, प्रेमात बुडालेला होता, बेसिकली प्रेम या संकल्पनेवरच प्रेम करणारा होता. वेराज ह्यातला हिरो जो आहे नायक शिवम सारंग, त्याचा प्रेम, लग्न, कमिटमेंट याच्यावर विश्वासच नाही. तो उद्धट आहे, तो रूड आहे, ॲटिट्यूड देतो, त्याला फार मुलींमध्ये इंटरेस्ट नाही, इन टर्म्स ऑफ कमिटमेंट इंटरेस्ट नाही. त्याचं म्हणणं आहे की मुली इज मोर लाईक अ कमॉडिटी. आणि अशा माणसाच्या आयुष्यात जेव्हा खरं प्रेम येतं तेव्हा कितीही श्रीमंत असला तरी तो किती गरीब होतो माणूस, इन द राईट सेन्स ऑफ द टर्म, इज वॉट माय जर्नी इज ऑफ द कॅरेक्टर. आता तुम्ही जसं म्हणालात की क्लासमेट्स हिंदीच्या लेवलची दिसते, मितवा त्याहून एक पाऊल पुढे असं मला वाटतं. कारण एकतर क्लासमेट्समध्ये पण तसं आहे की आत्ता फिल्म्स अशा येतात की 100-150 रुपयांमध्ये आपण ज्या क्वालिटीची हिंदी फिल्म बघतो त्याच क्वालिटीची मराठी फिल्म आहे. त्यामुळे ऑडियन्स, आपला जो मराठी ऑडियन्स आहे त्याला कुठेही काही कॉम्प्रोमाइजेस सिनेमाच्या बाबतीत मिळणार नाही. जसं स्वप्नीलने मगाशी सांगितलं की कॉन्टेंट वाईज, क्रिएटिव्हिटी वाईज आपण नेहमीच चांगले होतो. आता व्हिज्युअली पण आपण तितके चांगले झालो आहे की मल्टिप्लेक्समध्ये ॲक्च्युली मला पण वाटतं की आज 150 रुपये देऊन मला मराठी सिनेमासुद्धा बघायला आवडेल. मितवा व्हिज्युअली अजून एक स्टेप पुढे जाणार आहे. कारण ही फिल्म खूप धर्मा प्रोडक्शन्स, यशराज फिल्म झोनसारखी आहे. अगेन मी कम्पेअर नाही करणार, पण जशा त्या फिल्म्स दिसतात, कारण ही लव्ह स्टोरी आहे, तशीच मोठी ही फिल्म दिसेल याची गॅरंटी आहे. प्रसाद भेंडेने उत्तम सिनेमॅटोग्राफी केली आहे आणि स्वप्ना वाघमारे जोशी ज्यांची ही फिल्म आहे, फर्स्ट मराठी फिल्म, त्यांची ट्रीटमेंट, मांडणी खूप हिंदीची आहे, कारण त्यांनी हिंदीत खूप काम केलं आहे. मितवा क्लासमेट्सपेक्षा खूप वेगळी आहे, पुन्हा मी सांगते, कारण ही प्युअरली लव्ह स्टोरी आहे, अखंड प्रेमाबद्दलची स्टोरी आहे. लव्ह स्टोरी जरी असली तरी आतापर्यंत आपण ज्या यंग लव्ह स्टोरीज पाहिल्या आहेत त्याच्यापेक्षा खूप वेगळी आहे. कारण ही खूप वरवरची ढोबळ लव्ह स्टोरी नाही आहे, खूप एक फिलॉसॉफी सांगणारी लव्ह स्टोरी आहे, खऱ्या माणसांची लव्ह स्टोरी आहे, फिल्मी खूप नाही आहे. आय थिंक प्यारवालीपेक्षा ते एक जरा वेगळं आहे, कारण खूप खऱ्या माणसांची स्टोरी आहे. तिन्ही कॅरेक्टर्स खूप ग्रे आहेत. जसे आपण रिअल लाईफमध्ये असतो, आपण चुकतो, आपण दुखवतो लोकांना, कधीतरी तत्वांसमोर आपली माणसंही दुखवली जातात आपल्याकडनं, अशी खरी माणसांची ही लव्ह स्टोरी आहे. मला मितवा मिळतो की नाही अय्या ते नाही मी सांगणार ऑब्व्हियसली, कारण अर्थात ती गोष्ट रिव्हील होईल.
पण त्यापेक्षा जास्त मी रिअल लाईफमध्ये मला मित्व कधी मिळतो याची वाट बघते. माझी ही मी एका रियालिटी शोमधनं मला मितवा मिळाली फिल्म. सो माझ्यासाठी खूप महत्त्वाची फिल्म आहे, खूप मोठी फिल्म आहे. हा खूप माझ्यासाठी ॲक्च्युली आत्ता बोलताना पण तुम्हाला जाणवत असेल ॲक्च्युली दडपण आलं होतं तेव्हा पण जेव्हा शूट करत होते. कारण स्वप्नीलला मी नेहमी असं पडद्यावर पाहिलं ॲज अ हिरो आणि आता त्या हिरोबरोबर मी हिरोईन आणि मी काम करणार याची कुठेतरी भीती होती. सोनालीला ऑलरेडी शी इज अ एस्टॅब्लिश ॲक्ट्रेस. सो अशा वेळेस अशा दोघा ॲक्टर्ससमोर तुम्ही पण तेवढ्याच ताकदीचे दिसले पाहिजे ह्याचं सारखं प्रयत्न करत राहायचं हे माझ्यासाठी खूप मोठं चॅलेंज होतं. मी ते पार पाडायचा पूर्णपणे प्रयत्न केला आहे. पण आता ते ऑडियन्स ठरवेल की मी किती सक्सेस झाली आणि त्यांच्या ताकदीचा रोल तर माहिती नाही पण ॲटलिस्ट दिसू शकेल फिल्ममध्ये तेवढं फार काम केलं आहे की नाही ते ऑडियन्स ठरवेल. येस. प्रार्थना ओके माझा कॅरेक्टर अवनी कॅरेक्टरचं नाव आहे अवनी. ही मुलगी ॲक्च्युली खूप प्रॅक्टिकल आहे, खूप फोकस्ड आहे, खूप वेल मॅनर्ड आहे, खूप वेल बिहेव्ड आहे, खूप पैशावाल्या घरातली आहे. त्यामुळे आणि तिने सगळं पाहिलेलं आहे आयुष्यात त्यामुळे तिला तिच्या सगळी प्रेम आणि ह्या सगळ्या गोष्टी पलीकडे पण ती विचार करते आणि ती इतकी मॅच्युअर्ड आहे की मे बी जरी तिच्या मनात त्या भावना असतील तरी त्या ती स्पष्ट दाखवत नाही. कारण तिचं म्हणणं असं ह्या भावना दाखवायची गरज नसते, समजायची गरज असते. आणि हे तिचं कॅरेक्टर आहे आणि ती तिच्या आयुष्यात मितवा शोधते. तिला तिचा मितवा मिळतो पण तो तिच्या मितवा तिच्या आयुष्यातनं परत म्हणजे निघून जातो. मग तो परत कसा येतो कसा जातो दिस इज दी स्टोरी. मला याचा खूप आनंद आहे की एक्झॅक्ट तुम्ही म्हटलं त्याप्रमाणे मराठी सिनेमा आता चेंज होतो आहे आणि मी या सिनेमाचा भाग बनते आहे. सो माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे कारण मला नेहमीच मी राहिले मुळातनं महाराष्ट्रात नाही, मी बडोद्यात बॉर्न अँड ब्रॉट अप होते. त्यामुळे माझ्यासाठी मराठी सिनेमा हा म्हणजे कधीतरी पाहायचा का नाही जरी टेलिव्हिजनवर आला तर पाहायचा, त्याच्याहून मोठा मराठी सिनेमा कधी नसूच शकतो असं वाटायचं. पण आता ते राहिलेलं नाही. आता बडोद्याला पण सगळ्याच फिल्म्स रिलीज होतात आणि बडोद्यापेक्षा MPमध्ये इंदौरला पण रिलीज होतात. सगळीकडे मोठ्या मोठ्या सिटीजमध्ये हल्ली मराठी फिल्म रिलीज होतात. ही खूप मोठी गोष्ट आहे आणि ह्याच्यासाठी पूर्ण श्रेय मी मला असं वाटतं की फिल्म जरी म्हणजे कॉन्टेंट वाईज फिल्म आधी पण छान असायची पण आता त्याला कमर्शियल व्हॅल्यू मिळाली आणि फिल्मला ऑडियन्सनी खूप साथ दिलं आहे आणि ते बिकॉज ऑफ फिल्मची ज्या पद्धतीने मार्केटिंग होते, ज्या पद्धतीने तिला प्रेझेंट केली जाते हे खूप छान होतं आणि त्यासाठी विच इज व्हेरी गुड. हे झालं पाहिजे आणि ते झाल्यावरच लोकांना कळेल की मराठी सिनेमा फक्त क्रॉसओव्हर फिल्म्स का एक एक्सपेरिमेंटल सिनेमा नसून त्याच्या पलीकडे पण आहे हे कळतं आहे विच इज व्हेरी गुड. नाही म्हणजे शोधती आहे आणि असा मिळत नाही म्हणजे एवढं हे मी शेवटच्या इतकं सोपं नाही आहे ॲक्च्युली. शेवटच्या 15 वर्षापासून जेव्हापासून कळायला लागलं मितवा आहे काय असतं तेव्हापासून शोधती आहे पण इतकं इझी नसतं. मितवा तर नाही पण मितवा फिल्म मिळाली आहे त्या थ्रू इतके छान मितवाच मिळालेत. होपफुली आता मितवा पण लवकरच मिळेल. थँक्यू. मितवाबद्दल काय सांगतील? प्रत्येकाचं एक म्हणजे स्वप्न असतं काही लव्ह स्टोरी असणार गोड असं एक असतो. आज तिघं दिसत आहेत ट्रँग्युलर आहे काय? ॲक्च्युली ट्रँग्युलर नाही आहे, ॲक्च्युली रेक्टँग्युलर आहे आणि रेक्टँग्युलर काय तुम्हाला कळेल. पण मितवा म्हणजे मित्र, तत्त्वज्ञ आणि वाटाडे, फ्रेंड, फिलॉसॉफर आणि गाईड. असा आपला मितवा शोधणाऱ्या 3 लोकांची गोष्ट आहे. मी ज्याचं नाव आहे शिवन सारंग, सोनालीचं कॅरेक्टर आहे नंदिनी आणि प्रार्थनाचं कॅरेक्टर आहे अवनी. कॅरेक्टरबद्दल त्या दोघी बोलतील. मला असं वाटतं की हो लव्ह स्टोरी आहे आणि हो स्वप्नील दिसलं की लव्ह स्टोरी दिसते आणि छान आणि रोमॅन्टिक दिसतं अँड तशीच छान रोमॅन्टिक फिल्म आहे. सध्या आयुष्यातनं सिनेमांमधनं एक अत्यंत महत्त्वाची भावना किंवा महत्त्वाचा जज्बा लोप पावत चालला आहे जो आहे त्यागाचा. आय थिंक मितवा इज वन फिल्म ज्याच्यात प्रेमातल्या त्यागाला खूप महत्त्व दिलं आहे आणि प्रेमातला त्याग किंवा प्रेमात त्याग करून प्रेम मोठं करणं किंवा प्रेम मिळवणं ह्यातली गंमत, ह्यातली मजा, ह्यातला आनंद अनुभवायला शिकवणारी फिल्म मितवा असं मला मनापासून वाटतं. माझ्या कॅरेक्टरचं नाव शिवम आहे, शिवम सारंग. खूप पैसेवाला आहे, त्याला माज आहे त्याच्या पैशाचा. कॅशनोवा प्रेमावर अजिबात विश्वास नाही, कमिटमेंटवर विश्वास नाही. त्याला असं वाटतं की गर्लफ्रेंड काय आहे, आज एक गई तो कल दुसरी आएगी.
आणि अशा माणसाला जेव्हा त्याचा मितवा सापडतो किंवा सापडत नाही तेव्हा अशा माणसाची काय गत होते आणि तुमचा पैसा, तुमची श्रीमंती, तुमचा रुतबा, समाजातलं तुमचं मान स्थान हे सगळं असूनसुद्धा तुम्ही किती गरीब होऊ शकता जर तुम्हाला प्रेम नाही मिळालं तर. ही या कॅरेक्टरची जर्नी. मला वाटतं हिंदी फिल्मला मागे टाकते की नाही मला माहिती नाही, पण मराठी आपला दर्जा नक्की उंचावते आणि ती माझ्यासाठी जास्त महत्त्वाची गोष्ट आहे. कारण आपण कोणाला मागे टाकण्यासाठी सिनेमे बनवत नाही आहोत, पण मराठी ऑडियन्सच्या ज्या अपेक्षा आहेत, मराठी ऑडियन्सची जी मागणी आहे आज, मराठी ऑडियन्सला जे हवं आहे ते पुरवण्याचा मराठी सिनेमा नक्कीच प्रयत्न करतो आणि त्यात बऱ्यापैकी यशस्वी होतो असं मला मनापासून वाटतं. कॉन्टेंट आपला नेहमीच स्ट्रॉंग होता. आता लुक बेटर होतो आहे, कपडे, कॉस्ट्युम्स, ग्लॅमर, हिरोज, हिरोईन्स. म्हणजे आता तुम्हाला असं जर तुम्ही मितवा बघाल, माझा सिनेमा म्हणून सांगत नाही, पण मितवातलं कुठलाही तुम्ही फ्रेम बघा, सीन बघा आणि डायलॉग म्यूट करून जर तुम्ही ऐकले तर तुम्हाला असं वाटेल की तुम्ही एखादा हिंदी A ग्रेड सिनेमा बघताय, बॉलिवूडची फिल्म बघताय. इतकं व्हिज्युअली अपीलिंग आणि सुदिंग सिनेमा आहे आणि कॉन्टेंट ॲब्सोल्युटली मराठी आहे, आपल्या मातीला धरून आहे आणि म्हणून तो जास्त लिदल कॉम्बिनेशन होईल असं मला मनापासून वाटतं. मितवामध्ये मी मुळात मितवा शोधते माझा आणि तो मिळतो की नाही अर्थात सिनेमा बघितल्यावर तुम्हाला कळेलच. ॲक्च्युली मलाही अजून माहिती नाही की मला मितवा मिळतो का नाही. इतकी सरळ सोपी गोष्ट नाही आहे या सिनेमाची. हां, ही लव्ह स्टोरी आहे, पण 3 कॅरेक्टर्स असले की लव्ह ट्रायंगल असेल असं साधारणपणे वाटतं आपल्याला, पण त्या पलीकडे जाते ही फिल्म. मित्र, तत्त्वज्ञ, वाटाड्या अशी समीकरणं आहेत. पण नेहमीच प्रेमात समोरची व्यक्ती मिळावी असंच महत्त्वाचं नसतं. कधीतरी त्याग करणंही तेवढंच आनंददायी असू शकतं. त्यामुळे मला मितवा मिळतो का मी त्याग करते या 2 गोष्टींमधली एक गोष्ट नक्कीच आहे. राधा त्याच्यामधली पण एक गोष्ट आहे जी आतापर्यंत फारशा लव्ह स्टोरीजमधनं कधी आपल्याला समोर दिसली नाही आहे आणि मला वाटतं की ती या सिनेमाची USP आहे. मी नंदिनी प्रभू नावाची भूमिका करते जी खूप वेगळी आहे माझ्यापेक्षा, जी खूप नीरस आहे, खूप शांत आहे, खूप समंजस आहे, खूप एक रहस्य दडलं आहे तिच्या डोळ्यात आणि तिचंही प्रेम, लग्न, कमिटमेंट या गोष्टींवरती विश्वास नाही आहे. तिची कारणं वेगळी आहेत आणि मला ही अशी खूप मिस्टिरियस भूमिका करायला खूप मजा आली. रादर खूप डिफिकल्ट होतं कारण चेहऱ्यावरती एक स्माईल आणि डोळ्यात काहीतरी एक वेगळं म्हणणं अशी त्या भूमिकेची गरज होती. जरा कमी वयात खूप अनुभव आल्यामुळे अनुभवाने खूप मोठी दिसणारी मुलगी आहे आणि जर मी या सिनेमात इतर सिनेमांपेक्षा मोठी दिसत असेल तर आय थिंक ही केलेली मेहनत दिसते. आणि आय थिंक पुन्हा एकदा मी शेवटी हेच म्हणेन की प्रेमात समोरची व्यक्ती मिळावी हे महत्त्वाचं नसतं. कधीतरी ती व्यक्ती नाही मिळणार आहे पण तरी त्याच्यावर प्रेम करायचं आयुष्यभर. हा मेसेज ही फिल्म आपल्याला नक्कीच देईल. नाही, मला अजून पुढची अनेक वर्ष लव्ह स्टोरीज करायला आवडतील कारण मला असं वाटतं की प्रेम आणि त्याची व्याप्ती इतकी मोठी आहे की त्यातल्याच वेगवेगळ्या शेड्स अजून अनुभवाच्या बाकी आहेत. जर 4 आणि 5 सिनेमांनंतर आपल्या मनात प्रश्न येणार असेल तर मला असं वाटतं की होल्ड ऑन, अजून खूप लव्ह स्टोरीज तुम्हाला सांगायचे आहेत आणि अजून खूप प्रेम कहाण्या तुमच्यापर्यंत पोचवायचे आहेत. सो येणारी काही वर्ष तरी आय लव्ह टू डू लव्ह स्टोरीज.